हाय हॅलो नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये एक मस्त उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। तर बघा, आपले जे कंगवे असतात ना, त्या कंगव्यामध्ये अशी खूप घाण जमा होते किंवा आता हा नाही एवढा, पण असे काळे होतात कंगवे आणि ते सुईनी वगैरे काढायला गेलं तरी पण ते स्वच्छ होत नाही। तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक इझी दाखवणार आहे पद्धत, ज्याच्यामुळे तुम्ही हे इझिली तुमचे कंगवे जे आहेत ते क्लीन करू शकता। ओके, तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, हे कंगवे आहेत ना थोडेसे आपल्याला हा उपाय तुम्ही बेसिन मध्ये थांबून पण करू शकता किंवा बाथरूम मध्येही करू शकता। ओके, तर मी आता हे बघा, हे थोडंसं असं ओलं करून घेतलेलं आहे आणि हे ओलं केल्यानंतर याच्यावरती आपल्याला डेटॉल किंवा एखादा साबणाची पावडर वगैरे असं आपल्याला याच्यावरती लावून घ्यायचं आहे। ओके, दिसतंय तुम्हाला, एकदम असं क्लिअरली लावून घ्यायचं आहे। लावून घेतल्यानंतर हे तुम्हाला असंच ठेवायचं एक 2-3 मिनिटं आणि मग दुसऱ्याही कंगव्याला मी असं लावून घेते। ऍक्च्युली माझे कंगवे एवढे घाण नाहीये, पण खूप जण असं कंगवे स्वच्छ होत नाहीत किंवा खूप सारे असे प्रॉब्लेम्स होतात। तर त्यासाठी आपल्याला एकदम एक मस्त उपाय आहे हा तुमच्या सगळ्यांसाठी। आपल्याला हे ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हा जो कंगवा आहे दिसत असेल आणि तुमच्याकडे असा हा कोणताही जर ब्रश असेल ज्याच्याने तुम्ही म्हणजे कपडे वगैरे घासता, तर त्याच्याने काय करायचंय, हा उपाय तुम्ही बेसिन मध्ये, म्हणजे हे कंगवे तुम्ही बेसिन मध्ये, बाथरूम मध्ये कुठेही तुम्ही स्वच्छ करू शकता। ओके, पण मी आता हा व्हिडिओ करतेय म्हणून मी तुम्हाला इथे टेबलवरती दाखवतेय। मी हे बघा, हे असं घासायचंय, बघू शकता तुम्ही, हे असं एकदम 1-2 मिनिटं क्लीन करायचे आपल्याला। ओके, 2 मिनिटातच तुमचा कंगवा एकदम नव्यासारखं होईल। ओके, हे बघा, व्यवस्थित आपल्याला हे जे दात असतात कंगव्यांचे त्याच्यामधून हे आपल्याला स्वच्छ करायचंय। ओके, बघू शकता तुम्ही, एकदम क्लीन होतंय। बघू शकता तुम्ही, एकदम असं आपल्याला हे थोडंसं घासून घ्यायचंय दोन्ही साइडनी। अन्नदा हॉबी अँड फूड क्लासेस या पेजला फॉलो करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, माहितीसाठी। ओके, तसंच केतकी क्रिएशन अँड पॉडकास्ट या आपल्या यूट्यूब चॅनललाही नक्की फॉलो करा। तिथे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टीचे व्हिडिओज नक्की पाहायला मिळतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्या सगळ्यांना तो शेअर करा। ओके, तर बघा, आपला हा कंगवा क्लीन झालाय, बघू शकता तुम्ही। ओके, हे बघा, आणि हा आता आपल्याला पाण्यामध्ये, मी आता हे दोन्ही कंगवे स्वच्छ करून घेते। ऑलरेडी स्वच्छच आहे, पण याच्यापेक्षा आता माझा हा लाल कलरचा थोडासा हे होता, तर मी तो तुमच्या समोर इथे स्वच्छ करून दाखवलाय। ओके, याच्यात पण आहे थोडं थोडं, तर तुम्ही असं तुमच्याकडे जो ब्रश अवेलेबल असेल त्या ब्रशने तुम्हाला हा क्लीन करायचंय। हे बघा, हे असं तुम्हाला क्लीन करायचंय। तर हा व्हिडिओ कसा वाटला, ही आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, आणि तसंच यूट्यूब चॅनललाही आपल्या नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू सो मच। तर बघा, आता आपला इथे या पाण्यामध्ये, इथे टबमध्ये मी हा कंगवा, आपल्याला इथे थोडंसं कोमट पाणी जरी तुम्ही घेतलं तरी चालेल, पण मी इथे नॉर्मल वॉटरच घेतलेला आहे। बघा, एकदम तुमचा जो कंगवा आहे
तो नव्यासारखं होईल. बघू शकता तुम्ही, हे बघा एकदम क्लिअर कट नव्यासारखा तुमचा कंगवा झालेला आहे. बघू शकता सगळं घाण निघून गेलेली आहे आणि इझिली आता तुमचा कंगवा स्वच्छ होऊ शकतो, ते अगदी 2-4 मिनिटांमध्ये. ओके, स्वच्छ झालेला आहे आपला कंगवा. अशा प्रकारे जुना कंगवा असं तुम्ही नवीन करू शकता, स्वच्छ करू शकता. ओके, थँक्यू सो मच.